नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींना जास्त इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे हा गोल्ड. ओके, गोल्ड मार्केट किंवा गोल्डच्या कंपन्या भारतात खूप कमी आहेत. ज्वेलरीच्या कंपन्या लिस्टेड. ओके, त्याच्यापैकी PN गाडगिल ही महाराष्ट्रीयन कंपनी गेल्या वर्षी लिस्ट झाली. ओके, नंतर सेंको गोल्ड या पण गेल्या वर्षी लिस्ट झाली. आणि अजून काही कंपन्या आहेत तुम्हाला माहिती आहे. ओके, ते टायटन इज वन ऑफ देम आणि अजूनही तुम्ही शोधा, तुम्हाला मिळतील. द ब्रेकअप ऑफ इंडियन ज्वेलरी मार्केट अँड गोल्ड स्टडेड अँड अदर्स. तर काय 85% ना गोल्ड ज्वेलरी लोक घेतात आणि 12%च फक्त स्टडेड ज्वेलरी घेतात. आणि टिपिकली 2024चा डेटा आहे आणि गोईंग फॉरवर्ड 13% स्टडेड होईल, पण गोल्डचा पार्ट 83% राहणार. ओके, गोल्ड कन्झम्पशन बाय ज्वेलरी अँड बार्स. तर बार्स टिपिकली 34% लोक घेतात आणि ज्वेलरी 66% घेतात. आणि 28मध्ये थोडं कमी होईल प्रोपोर्शन. 62% विल बी बाईंग ज्वेलरी आणि 38% पीपल विल बी इन्व्हेस्टिंग इन गोल्ड बार्स, राईट, नॉट इन ज्वेलरी. तर तुम्हाला त्याच्यासाठी हे सांगतो आहे की इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट गोल्ड मार्केट इन द वर्ल्ड आणि थर्ड लार्जेस्ट कंपोनंट अँड रिटेल कन्झम्पशन. ओके, रिटेल कन्झम्पशन प्रचंड आहे लोकांचं भारतातल्या. 70% ज्वेलरी ज्वेलरीचा शेअर आहे गोल्ड मार्केटमध्ये आणि 30% फक्त बार्सचं आहे ऑब्वियसली. आणि रेस्ट ऑफ द वर्ल्डमध्ये काय आहे तर 26% रेस्ट ऑफ द वर्ल्ड आहे. 28% आणि 26% चायना आणि इंडियामध्ये लार्जेस्ट ज्वेलरी कन्झम्पशन आहे. ओके, हे कन्झम्पशन सेक्टरमध्ये येतं की यू कॅन यूज इट अँड रियूज इट. परत दागिने करतात बायका आणि मुली आणि ऑब्वियसली त्यामुळे कंझ्युम होतं आणि परत सोनारांना कामं मिळतात. तर चायना 28% आहे, भारतापेक्षा जास्त आहे. मला वाटलं भारत जास्त असेल, पण नाही, भारत नंबर 2 आहे. त्यानंतर युरोप आहे 4%, अमेरिका 60% आहे, मिडल ईस्ट 9% आहे आणि ऑब्वियसली बाकीच्या कंट्रीजमध्ये छोट्या कंट्रीज मिळून 26% आहे. असं हे लार्जेस्ट ज्वेलरी कन्झम्पशन आहे. ओके, त्याच्यामध्ये भारतामध्ये जर फर्दर जर डिव्हिजन केली तर वेस्ट बेंगालमध्ये मॅक्सिमम 17% आणि महाराष्ट्रामध्ये पण 17% आहे रजिस्टर्ड हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी रिटेलर्स. ओके, रिटेलर्स जास्त आहेत ऑब्वियसली, का? कारण तिथे कन्झम्पशन जास्त आहे. वेस्ट बेंगाल आणि महाराष्ट्र 17% ईच. ओके, राजस्थानमध्ये 4% आहे. तर तामिळनाडूमध्ये नेक्स्ट इज 8%, सॉरी. गुजरातमध्ये 8% आहे. गुजरात एवढा व्यापाऱ्यांचा देश असून बघा, ते लोक गोल्ड कन्झम्पशन कमी करतात कारण त्यांना माहिती आहे गोल्डला विशेष व्हॅल्यू नाही आहे. गोईंग फॉरवर्ड गोल्ड इज टिपिकली डेड इन्व्हेस्टमेंट. आता 2 वर्ष सोडून द्या, पण टिपिकली इट गिव्ज यू नॉट मोर दॅन 7% रिटर्न पर इयर. पण महाराष्ट्रीयन लोक 17% गोल्डमध्ये जास्त सेफ लोक आहेत आणि वेस्ट बेंगालचे तर अति सेफ आहेत, 17% दोघेजणं. तशी गोल्डची स्टोरी आहे. आणि अजून एक सांगतो, रुरल इंडियामध्ये 60% गोल्ड आहे कन्झम्पशन आणि 40%च फक्त अर्बनमध्ये आहे. म्हणजे रुरल इंडिया बिलीव्ज इन गोल्ड बिकॉज दे डोंट हॅव ऑप्शन फॉर म्युच्युअल फंड्स अँड अदर थिंग्स. या पेनिट्रेशनला इतका अजून स्कोप आहे म्युच्युअल फंड्स लोकांना की रुरलमध्ये जाऊन म्युच्युअल फंड विका दॅन गोल्ड. दे विल टेक इट वन्स दे कम टू नो इट्स इम्पॉर्टन्स.